विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदीगुडे एसजी अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी माध्यमाचा थर्ड चॅप्टर म्हणजे विज्ञान भाग 2 मधील थर्ड चॅप्टर, त्याचं नाव आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2। आज आपण या चॅप्टर बद्दल माहिती पाहणार आहोत। यापूर्वी आपण प्रजनन आणि प्रजननाचे वेगवेगळे प्रकार आज आपण पाहिले होतो। तर आज आपण विज्ञान भाग 2 मधील अलैंगिक प्रजननाच्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या आहेत, आता अलैंगिक प्रजनन म्हणजे काय आणि लैंगिक प्रजनन म्हणजे काय त्या दिवशी आपण पाहिलं होतो। आता अलैंगिक प्रजननामध्ये सुद्धा दोन प्रकारच्या पद्धती आहेत। तर ते पद्धती कोणत्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर एक लक्षात घ्या। आता एक आहे आपल्याला शिकायचं आहे एकपेशीय सजीवामधील अलैंगिक प्रजनन, आता दुसरी आहे बहुपेशीय सजीवामधील अलैंगिक प्रजनन। आता एकपेशीय सजीवामधील म्हणजे काय आपल्याला साधं माहित आहे। एकपेशीय म्हणजे काय, ज्या सजीवांचं शरीर फक्त एकाच पेशीने बनलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो, एकपेशीय प्राणी म्हणतो। तर त्यामधील आपल्याला जे लैंगिक प्रजनन बघायचं आहे ते लैंगिक प्रजनन आपण तीन प्रकार आहेत। त्याचे कोणते प्रकार आहेत? तीन। नंबर 1 आहे द्विविभाजन, नंबर 2 आहे बहुविभाजन आणि नंबर 3 आहे कलिकायन। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे द्विविभाजन। आता द्विविभाजन म्हणजे काय, द्वि म्हणजे दोन। विद्यार्थी साधं लक्षात घ्या, द्वि म्हणजे काय, दोन, म्हणजे दोन भागामध्ये झालेली विभागणी त्यालाच आपण काय म्हणतो, द्विविभाजन म्हणतो। तर जनक पेशी, आता जनक पेशीचं समान दोन भागामध्ये विभागणी होते। जनक पेशीचे दोन समान भागामध्ये विभाजन होऊन त्यापासून दोनच नवजात पेशी तयार होतात। म्हणजे लक्षात घ्या, इथं काय जे एक जनक पेशी आहे, एका जनक पेशीचं दोन समान भागामध्ये विभागणी होती आणि त्यानंतर काय तयार होतात, दोन नवजात पेशी तयार होतात, त्यालाच आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, द्विविभाजन असे म्हणतो। आता हे जे विभाजन आहे द्विविभाजन, ही विभाजन म्हणजे सूत्री आणि असूत्री अशा दोन पद्धतीने होते। आता सूत्री म्हणजे काय, इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणतो मायटॉसिस, आणि असूत्री म्हणजे काय, त्याला आपण म्हणतो मिओसिस। आता लक्षात घ्या, आता हे जे द्विविभाजन आहे हे फक्त अनुकूल परिस्थितीमध्येच होते, म्हणजे त्या गोष्टीसाठी एक वेगळं पोषक वातावरण पाहिजे, त्यालाच आपण काय म्हणतो, अनुकूल परिस्थितीमध्येच ह्या द्विविभाजन होतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या द्विविभाजनामध्येच जो विभाजनाचा जो अक्ष आहे तो विभाजनाचा अक्ष कसा आहे, निरनिराळा। आता निरनिराळा म्हणजे काय, त्याचा विभाजनाचा अक्ष प्रत्येक ह्याच्यामध्ये प्राण्यामध्ये किंवा प्रत्येक एकपेशीय प्राण्यामध्ये वेगवेगळा असतो, निरनिराळा म्हणजे वेगळा। तर आता एकूण 3 प्रकारचा अक्ष आहे। नंबर 1 आहे साधा द्विविभाजन, नंबर 2 आहे आडवा द्विविभाजन, नंबर 3 आहे उभा द्विविभाजन। आता साधा द्विविभाजन कोणता आहे, आता साधा द्विविभाजन मध्ये उदाहरणार्थ आहे आदिकेंद्रकी। आता आदिकेंद्रकी म्हणजे काय हे लक्षात घ्या, आदिकेंद्रकी म्हणजे काय, आपल्या डोळ्याला न दिसणारे सजीव किंवा आपल्या डोळ्याला न दिसणारे। आता उदाहरणार्थ कोण आहे, आता उदाहरणार्थ आदिजीव किंवा अमिबा, हे सगळे कशामध्ये मोडतात, हे साध्या द्विविभाजनामध्ये मोडतात। आता त्याच्यानंतर नंबर 2 आहे आडवा। आता आडव्या द्विविभाजनामध्ये कोण आहे, पॅरामोशियम। पॅरामोशियम हे कसं आहे, आडव्या द्विविभाजनामध्ये आहे। नंबर 3 उभा। आता उभ्या द्विविभाजनामध्ये कोण आहे, युग्लिना। आता युग्लिना हे कसं आहे, दृश्य केंद्रकी आहे। दृश्य केंद्रकी म्हणजे काय, आपल्या डोळ्याला दिसणारे। आता आपल्या डोळ्याला दिसणारे मध्ये मला सांगा, पेशीमध्ये जे तंतुकणिक आहेत किंवा जे हरित लोक आहेत ते आपल्याला डोळ्याला दिसतात। आता हिरवे जे वनस्पती आहेत, हिरव्या वनस्पतीमध्ये कोण असतो, क्लोरोप्लास्ट म्हणजे हरित लोके, ते आपल्या डोळ्याला दिसतात, म्हणजे ते कशामध्ये मोडतात, दृश्य केंद्रकीमध्ये मोडतात। हे झालं द्विविभाजन। आता नंबर 2 प्रकार पाहायचा आपल्याला, बहुविभाजन। आता बहु म्हणजे काय, बहु म्हणजे अनेक प्रकारचा विभाजन किंवा अनेक वेळा होणारा विभाजन। आता बघा उदाहरणार्थ अमिबा। अमिबा हे कसं आहे, अमिबा हे साध्या द्विविभाजनामध्ये पण आहे आणि बहुविभाजनामध्ये पण आहे। अमिबा मध्ये जो छद्मपाद असतो तो छद्मपाद तयार न करता तो कसा होतो, गोलाकार होतो। बहुविभाजनामध्ये अमिबा गोलाकार होतो आणि गोलाकार झाल्यामुळे त्यांच्या ज्या हालचाली आहेत त्यांच्या हालचाली काय होतात, या ठिकाणी थांबतात आणि यांच्या हालचाली थांबल्यामुळे त्यांच्या पेशीपटलाभोवती एक पुट्टी, त्याला आपण इंग्रजीमधून सिस्ट म्हणतो, CYST सिस्ट म्हणतो, त्याला आपण पुट्टी म्हणतो। ते पुट्टी म्हणजे काय असते, एक कठीण आणि एक संरक्षक कवच तयार होते। त्याच्यानंतर आता ह्या पुट्टीमध्ये जे केंद्रक आहे त्या प्रथम केंद्रकाचे काय होते, विभाजन होते आणि हे जे विभाजन आहे ते कसे होते विद्यार्थी मित्रांनो, सूत्री विभाजन होते आणि ह्या सूत्री विभाजनापासून अनेक प्रकारचे केंद्रके तयार होतात। आणि हे जे केंद्रके लक्षात घ्या, हे जे केंद्रके आहेत ते केंद्रकेचे छोटे छोटे अमिबा पुट्टीमध्ये तयार होतात आणि हे छोटे छोटे अमिबा पुट्टीमध्ये तयार झाल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीमध्ये येतात ते पुट्टी काय होते, फुटते।
म्हणजे काय अनुकूल परिस्थितीमध्ये किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आल्यानंतर ते पुट्टी काय होते फुटते आणि पुट्टी फुटल्यानंतर त्याच्यापासून जे अनेक नवजात अमिबा काय होतात बाहेर पडतात त्यालाच आपण काय म्हणतो बहुविभाजन. आता बहुविभाजनामध्ये अनेक नवजात अमिबा बाहेर पडतात. अनेक म्हणजे बहुविभाजन आहे. आता त्याच्यानंतर तिसरा जे प्रकार आहे तो आहे कलिकायन. आता कलिकायन म्हणजे काय लक्षात घ्या किण्वाच्या जनक पेशीत सूत्री विभाजनाचे 2 नवजात केंद्रके तयार होतात. म्हणजे लक्षात घ्या आता किण्वामध्ये जनक जे पेशी आहे जनक पेशीचं कोणतं विभाजन होतं इथं सूत्री विभाजन होते आणि सूत्री विभाजनापासून काय तयार होतात नवजात 2 केंद्रके तयार होतात. 2 नवजात केंद्रके तयार झाल्यानंतर त्यामध्ये जनक पेशीला एक बारीकसा फुगोटा तयार होतो. बारीकसा फुगोटा म्हणजे काय तो जो भाग आहे तो फुगतो फुगोटा तयार होतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो कलिका येते. त्यालाच आपण काय म्हणतो कलिका म्हणतो. आणि ही जे कलिका आहे तो नवजात जे 2 पेशी आहेत त्या नवजात 2 पेशीपैकी एक पेशी काय होते केंद्रकामध्ये कलिकेमध्ये तो काय करते प्रवेश करते आणि केंद्रिकेमध्ये प्रवेश केल्यानंतर कलिकेची वाढ पूर्ण झाल्यानंतर ती जनक पेशीपासून वेगवेगळी होते आणि जनक पेशीपासून जेव्हा ती वेगळी होते आणि तेव्हापासून काय होतात स्वतंत्र नवजात पेशी तयार होतात. आणि स्वतंत्र नवजात कोणत्या पेशी तयार होतात किण्व पेशी तयार होतात. त्याला आपण काय म्हणतो कलिकायन म्हणतो. आता उदाहरणार्थ किण्व पेशी. आता उदाहरणार्थ काय किण्व पेशी. आता किण्व पेशीला आपण काय म्हणतो एकपेशीय कवच सुद्धा असे म्हणतो. हे झालं विद्यार्थी मित्रांनो एकपेशीय सजीवामधील अलैंगिक